depending upon God the Father. बघा आज आपण एक नवीन विषय शिकणार आहे, देवावर अवलंबून राहणे, Depending on the Father. पित्यावर अवलंबून राहणे. Yeah. We all know God is our Father. आम्हा प्रत्येकाला माहिती आहे की देव आमचा पिता आहे. And we need to keep on meditating this, that God is my Father. God is my Father. Try to understand. आमच्या मनाने या गोष्टीचे सतत मनन केले पाहिजे की परमेश्वर माझा पिता आहे, परमेश्वर माझा पिता आहे. You cannot understand God, a Father, by looking at your parents. तुमच्या आई वडिलांकडे पाहून तुम्ही त्याची कल्पना केली नसावी, करू नये की देव आमचा पिता आहे. Because you should look at God and God will reveal Himself to you. तुम्ही पित्याकडे पहा आणि तो तुम्हाला त्याचे पितृत्व प्रकट करेल. So how I can depend on my Father? मग मला सांगा, आता आपण परमेश्वरावर, आमच्या पित्यावर कसे अवलंबून राहू शकतो? The best model is Jesus Christ. आणि एका व्यक्तीचा जर आदर्श घ्यायचा म्हणतो, तो आदर्श व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे की त्याच्याकडे पाहून आम्ही ही गोष्ट शिकू शकतो. In Matthew chapter 4 verse 3, मत्तई याचा 4:3. 4 अध्याय 3 वचन. Matthew chapter 4:3 says, मत्तई 4:3 म्हणत आहे, and when the tempter came to him, he said, if you are the Son of God, command that these stones be made bread. बघा, तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. See, Jesus was tempted with 3 temptations. येशूला 3 प्रकारच्या मोहांची परीक्षा द्यावी लागली. How many? 3 प्रकारच्या. किती प्रकार? किती प्रकारच्या? ऐकत आहे तुम्ही? ऐकत आहात ना तुम्ही सर्वच? येशूला किती, सैतानने किती प्रकारची परीक्षा घेतली? 3. सगळे सांगायचे. किती? किती प्रकारच्या परीक्षा? 3 प्रकारच्या परीक्षा. अजून काही आवाज येत नाही. हा, किती? ऐकू येते. किती? 3. In these 2 tests, Satan uses if you are son of God. बघा, त्या 3 परीक्षांपैकी 2 परीक्षांमध्ये सैतान त्याला म्हणाला की जर तू देवाचा पुत्र आहेस तर. How many of you are here who believe that you are child of God? किती लोक असा विश्वास करतात की मी देवाचे लेकरू आहे, मी देवाचा पुत्र आहे, मी देवाची कन्या आहे? All the tests and trials we go through are because you are child of God. आमच्या जीवनातल्या प्रत्येक परीक्षांमधून, प्रत्येक मोहातून, संकटातून आम्ही यासाठी जातो कारण आम्ही देवाचे पुत्र, देवाच्या कन्या आहोत म्हणून. Yes. Are you understand? तुम्हाला समजलं ना मी काय म्हणतो? Why you are going through tests? तुम्ही एका समस्येतून का जाता, परीक्षेतून का जाता? Because you are child of God. कारण तुम्ही देवाचे लेकरू आहात, त्याचे पुत्र आहात, त्याच्या कन्या आहात. Other children doesn't have test, they directly pass. दुसऱ्या मुलांना अशा प्रकारच्या परीक्षा नसतात, ते लगेच पास होतात. Yeah. No, directly they will be going any to the higher classes, but we have test. आम्हाला मात्र परीक्षा दिल्याशिवाय पुढच्या वर्गात जाता येत नाही, त्या मुलांना मात्र बिना परीक्षा देता पुढे जाता येतो. So we need to learn to depend on God as child, as son or as daughter. म्हणून आम्हाला एक पुत्र म्हणून, एक कन्या म्हणून आपल्या पित्यावर अवलंबून राहण्याची गरज आहे. We need to understand how I can depend on my father. मी माझ्या पित्यावर अवलंबून राहायचे कसे? How I can understand that I am really depending on God. आपल्याला हे समजणार कसं की मी खरोखर त्याच्यावर अवलंबून राहतो? कसं समजून घ्यायचं? कसं समजणार आपल्याला? मी खरोखर देवावर अवलंबून आहे, कसं समजून घ्यायचं? काहीतरी आहे काय समजून घ्यायला? So today we are going to look in few points. आज आपण काही मुद्दे बघणार आहे या विषयाला अनुसरून. Let us see the life of Jesus. येशूचे जीवन पाहूया. In John chapter 6 verse 38. जो योहान याचा 6 अध्याय 38 वचन. John 6:38, Jesus said, बघा, योहान 6:38 मध्ये काय म्हणता येशू? I came down from heaven
बघा मी स्वर्गातून खाली आलो आहे. I came down from heaven मी स्वर्गातून पृथ्वीवर आलो आहे. not to do my own will, but the will of Him who sent me. माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. Hallelujah. आमेन. इस धरती पर हम क्यों हैं? या इसलिए पृथ्वीवर जिंदा का है. Why we are on this earth? या पृथ्वीवर मी का आहोत? का हो सांगा. सांगा बरं, का आहे आम्ही या पृथ्वीवर? काय क्या पूरा करना है? काय पूर्ण करायचं आम्हाला? हा? परमेश्वराची इच्छा. देवाची इच्छा पूर्ण करायची आहे मला. What is the purpose of our life? आमच्या जीवनाचा हेतू काय आहे? उद्देश काय आहे? सांगा. काय आहे? काय आहे? उद्देश? मी आज तुम्हाला प्रश्न जास्त विचारणार आहे. तुम्हालाच विचारणार आहे जास्त. कारण काय होते माहिती आहे, दरवेळा मीच बोलणार, तुम्ही ऐकणार आणि निघून जाणार. असं नको. यावेळेला मी असं नाही करणार. हां, आता दरवेळी हेच करणार आहे. प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. मी विचारणार, तुम्ही उत्तर द्यायची. हां. हालेलुया. हालेलुया. जीवनाचे उद्देश काय? तुमचे जीवनाचे उद्देश काय आहे? मला सांगा, तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे? सांगा. व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर लाईफ? तुमच्या जीवनाचा उद्देश काय? सांगा. काय उद्देश? सांगा. काय ठरवला? मैं मरने तक ये करना है मुझे. मला माझ्या मरण्याच्या आधी काहीतरी करायचं आहे. काय आहे तुमचा उद्देश? माझ्या मुलाबाळांसाठी घर करायचं आहे, त्यांचे लग्न करायचं आहे. हा, एवढंच आमची इच्छा. यू डोंट डू दॅट वन, गॉड विल डू दॅट वन फॉर यू. बघा, तुमच्या मुलांची लग्न, त्यांचे भविष्य परमेश्वर करेल. ते तुम्हाला करायचं नाही. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Amen. Pastor, see, I have to be more worried in this church than all of you. आणि मला काही लोकांशी मला पाळत याच्या I have to be more worried than all of you. तुमच्या सगळ्यांपेक्षा ना मला खरं तर काळजी करण्याची गरज आहे. Because I have 4 daughters. मला 4 मुली आहेत. Hallelujah. हालेलुया. But I am not worried. तरीही मी काळजी करत नाहीये. Not now, since they are born, I am not worried. जेव्हापासून त्या जन्मल्या तेव्हापासून मी एकदाही काळजी नाही करत या गोष्टीची. I never worried about their education. I am not worried about their marriage. I am not worried about their job. Because I know my Father who is in heaven, He will take care of all their things. बघा, त्यांच्या भवितव्याची, त्यांच्या कामाची, त्यांच्या लग्नाची मी अजिबात काळजी करत नाही. कारण माझा परमेश्वर हे सर्व काही करणार आहे. मला ते करावं लागणार नाही. Hallelujah. आमेन. We want to fulfill God's will in our lives. पण आम्हाला मात्र पित्याची इच्छा पूर्ण करायची या पृथ्वीवर. Amen. Hallelujah. So what is the will of Father? मग पित्याची इच्छा काय आहे? There are many will. I want to tell you one thing, that is He wants everyone to get saved. पित्याच्या अनेक इच्छा आहेत, पण त्यातली सर्वात महत्वाची इच्छा आहे की आमचे तारण व्हावे. Everyone should come to Jesus. प्रत्येकाने ख्रिस्ताकडे यावं. Your relatives, your friends, your neighbors, everyone should come to Jesus. तुमच्या मित्रांनी, तुमच्या नातेवाईकांनी, तुमच्या शेजाऱ्यांनी, प्रत्येकाने त्याच्या जवळ यावं. That's His will. We have to keep on working for that will. आणि त्या इच्छेसाठी आम्हाला सतत काम करायचं आहे. So listen now. मग आता ऐका. If you really believe that God is your Father, जर तुम्ही खरोखर विश्वास करता की पिता तुमचा खरोखरचा पिता आहे, देव तुमचा पिता आहे, देव तुमचा पिता आहे हे तुमचा खरोखर विश्वास असेल तर तुम्ही असं केलं असता. दुसऱ्यांना सुवार्थ सुसमाचार हे सांगितलं असतं. दुसऱ्यांना प्रभूमध्ये घेऊन आला असता. दॅट इज द साइन ऑफ बीइंग गॉड चाइल्ड. बघा, हे ते चिन्ह आहे की जर तुम्ही देव तुमचा पिता आहे तर तुम्ही या गोष्टी करणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. You said we are the child of God now. आम्ही म्हणतो की आम्ही देवाची लेकरं आहोत. But what are you doing as a child? पण तुम्ही एक त्याचा पुत्र म्हणून किंवा कन्या म्हणून काय करतात त्या पित्यासाठी? Jesus says here, I came down from heaven. येशू म्हणत आहे मी स्वर्गातून पृथ्वीवर आलो Not to do my own will, but to serve my Father. माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही, तर पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. Amen. Hallelujah. Amen. Can you say after me? माझ्या मागे म्हणणार. Amen. मी
मी माझ्या पिताची इच्छा पूर्ण करणार. मी माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करणार. म्हणा सगळे म्हणाले की म्हणा, मी माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करणार. पूर्ण करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रेज गॉड. गुड गुड. वी आर गोइंग स्लोली नाउ. आता थोडं हळू जाऊया. जरा रिस्पॉन्स या लागले जरा. हा, थोडा प्रतिसाद येत आहे, मी हळू जाईल. So good. I can go. I can also do now better than better than in the beginning. हा, आता मी देखील सुरुवातीपेक्षा थोडंसं चांगलं करणार. Yeah. If you give me response, no, I am encouraged. तुम्ही जर मला योग्य प्रतिसाद दिला ना, तर मी देखील थोडा बेटर करेन. So being a son, we fulfill God's will. देवाची इच्छा पूर्ण करणारे त्याचे पुत्र आहेत, त्याच्या कन्या आहेत. हे Yes. लक्षात ठेवा. If we are. जर आम्ही त्याची इच्छा पूर्ण करतो तरच आम्ही त्याचे पुत्र, त्याच्या कन्या आहोत. Amen. Now number two. Second. आता दुसरा मुद्दा, How to depend on God? देवावर अवलंबून कसं राहायचं. How to depend? कसं राहायचं. See, we know, but we call God Father, this and that, but we are not daily depending on God. देवाला आम्ही पिता म्हणतो, आमचा परमेश्वर म्हणतो, वेगवेगळ्या नावाने संबोधतो, पण आम्ही त्याच्यावर अवलंबून राहत नाही. Number two, दुसरी गोष्ट, son waits for God's time. बघा, पुत्र देवाच्या वेळेची वाट पाहतो. Hallelujah. Amen. काय करतो मुलगा? मुलगा काय करतो. देवाच्या किंवा पित्याच्या इच्छेची वाट पाहतो. Read John chapter 6 verse 15. योहान याचा 6वा अध्याय 15 वचन काय म्हणते बघा. John 16 verse 15. 16 Sorry, 6. 6:15. When Jesus therefore perceived that they would come and take him by force to make him a king, he departed again into a mountain himself alone. योहान 6:15 म्हणत आहे, मग ते ये म्हणून आपणास राजा करण्याकरता बळजबरीनं धरण्याच्या बेतात आहेत. हे ओळखून पुन्हा डोंगरावर येशू एकटाच निघून गेला. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. You need to listen to me carefully. मला ना तुम्ही लक्षपूर्वक ऐका, मी जे सांगत आहे. Everything. Don't get distracted. कुठल्याही गोष्टीनं गोंधळू नका, विचलित होऊ नका. See, today I know yesterday till 3 o'clock I didn't sleep. काल 3 वाजेपर्यंत मी झोपलो नाही. Yes. रात्रीचे I was preparing, I was praying, and I was asking God what to talk to you. मी काय बोलू मंडळीशी आज, त्याबद्दल तुम्हाला सांग असं म्हटल्यानंतर परमेश्वर माझ्याशी बोलत होता. From last Monday I am asking God. गेल्या सोमवारपासून विचारतोय की मी या रविवारी काय बोलायचंय मला सांग. God didn't speak to me. आणि देव माझ्याशी बोलायलाच तयार नाही. I waited Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार मी त्याची वाट पाहतोय की तो आत्ता बोलेल, मग बोलेल. Night yesterday Saturday I started studying again at 10 o'clock in the night. आणि रात्री 10 वाजता मी पुन्हा त्याच्याजवळ बसलो आणि मी पुन्हा त्याच्या आणाभागा करू लागलो. माझ्याशी बोल, मी काय बोलू. 11, 12, 1, 2, 3, God started slowly explaining me what to say today. 10 वाजले, 11 वाजले, मग परमेश्वर थोडं थोडं बोलू लागला. 3 वाजेपर्यंत मग तो बोलू लागला. So then I prepared these notes. मग त्याच्यानंतर मी हे सारे मुद्दे लिहून घेतले की तो काय बोलू इच्छितो. So God loves you. God wants to talk to you. देव तुमच्यावर प्रेम करतो. Hallelujah. त्याला तुमच्याशी बोलायचं आहे. Hallelujah. Amen. So that's why you should listen to me carefully म्हणून तुम्ही या लक्षपूर्वक ऐका and try to understand this. आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. If you want, how to depend on God. Number 1, कसे अवलंबून राहायचे. पहिला मुद्दा काय सांगितलं? विसरला. काय सांगितलं पहिलं? You will fulfill God's will. तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करणार जर तुम्ही त्याचे खरोखर पुत्र आहात. Amen. Amen. कसं देवावर अवलंबून राहायचं? कसं राहायचं अवलंबून. पहिला काय सांगितलं? बोला, कोणतरी बोला, एक व्यक्ती. त्याची इच्छा पूर्ण करायची. आता नंबर 2, 2 पिता देवावर अवलंबून कसं राहायचं? यू विल वेट अपॉन हिज टाइम. त्याच्या वेळेची वाट पाहणे हा दुसरा मुद्दा. पित्यावर अवलंबून कसं राहायचं याचा दुसरा मुद्दा काय? त्याच्या वेळेची वाट पाहणे. Here people came and they told Jesus we will make you king. बघा, येशूला बळजबरीने राजा बनवण्यासाठी काही लोक त्याला धरण्याचा प्रयत्न करतात. Jesus did many miracles.
खूप सारे चमत्कार येशू करत होता. He said, come, 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 you become now king. आणि मग लोक म्हणू लागले की अरे ये तू आणि तू आमचा राजापद करतो, इतक्या मोठ्या गोष्टी करतो. But Jesus knew it. पण येशूला हे माहित होतं That is not the time to become king. आणि आता राजा बनण्याची वेळ नाही आहे हे येशूला माहित होतं. When he will be king. कधी राजा बनायचं मग? When he will come second time, when he will come, when he will come second time, he will be king. ख्रिस्त दुसऱ्यांदा जेव्हा या पृथ्वीवर येणार आहे तेव्हा राजा बनण्याची वेळ आहे. Yes. म्हणून तो त्यावेळेला ते नाकारत होता. Still Jesus is waiting to become king on this earth. बघा सॉरी स्टील जीसस इज वेटिंग. Waiting. हा. ओके तो आजही वाट पाहत आहे की तो पृथ्वीवर कधी जाईल दुसऱ्या And he will rule as king. आणि तो एक राजा म्हणून कसा राज्य करेल याची तो वाट पाहत आहे. There was an opportunity. बघा तेव्हा एक संधी होती त्याला लोक बळजबरी राजा बनवू इच्छित होते. You just tell me, if somebody comes and tells you, I want to make you manager of your company, you will say no? जर कोणी येऊन तुम्हाला म्हणाला की आमच्या कंपनीचा तू व्यवस्थापक हो, मॅनेजर हो, तुम्ही काय कराल हो लगेच? कोणी नो म्हटणार नाही. कोणी सगळे नाही तयार. म्हणणार नाही. बरोबर होणार की नाही? बट जीसस इज सेड नो. पण येशू म्हणताय नाही, मी नाही होणार. Because Jesus knew God's time. कारण त्याला परमेश्वराच्या वेळेची वाट पाहण्याची सवय होती. Yes. We don't know God's time. आम्हाला देखील परमेश्वराची वेळ जाणून घेणे गरजेचं आहे. If anybody wants to make you manager, okay, you can become manager. बघा जर तुम्हाला कोणीतरी मॅनेजर करू इच्छित आहे तर नक्की व्हा तुम्ही, नो इश्यू. Yes, you can become. तुम्ही होऊ शकता. But पण I want to talk other side of this picture. पण या घटनेचे दुसरी बाजू देखील तुम्ही बघणं गरजेचं आहे, The negative part. जी नकारात्मक आहे. To understand this, let us read one more story from the Bible. बघा अजून एक गोष्ट तुम्हाला मी याच पुस्तकातून दाखवतो जी या घटनेची दुसरी बाजू आहे. 1 Samuel chapter 8 verse number 3. पहिले शमूएल याचा 8वा अध्याय 3रे वचन. Yeah. You will wait for God's time. तुम्ही देवाच्या वेळेची वाट पहा. God has kept one time in your life. On that time He will do everything best. सॉरी हा त्याच्या योग्य वेळेत परमेश्वर सर्व गोष्टी चांगल्या करतो. Amen. Sometimes some things go wrong. कधी कधी ना काही गोष्टी थोड्या चुकतात. नाही, Sometimes some things are going wrong. go wrong means what? How to say? Okay. Sometimes some things go wrong. I don't know हाँ, how to say in असं Marathi. मराठीमध्ये कसं सांगायचं माहिती कधी कधी काही गोष्टी थोड्या कुछ चीज गलत हो जाते हमारे जीवन में. हा काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये चुकीच्या होतात, आमच्या इच्छेप्रमाणे होत नाही. आमच्या इच्छेप्रमाणे होत नाही. तेव्हा काय करायचं? तेव्हा देवावर कसं अवलंबून राहायचं? त्यावेळेला आम्ही देवावर कसे अवलंबून राहायचं? Hallelujah. Amen. Try to understand. This is very powerful. हे समजून घ्या, हे शक्तिशाली आहे. See, when something good comes, nobody is worried. चांगले काहीतरी घडत असले की काळजी करण्याची काही गरज वाटत नाही. Somebody makes you manager, you are not worried, you are happy. कुठेतरी तुम्हाला मॅनेजर करताय म्हणजे त्यात काय दुःख करण्यासारखं किंवा वाईट वाटून घेण्यासारखं, काळजी करण्यासारखं तुम्ही लगेच होऊन जाता. But when something goes wrong, somebody is demoting you, then you are worried. पण ज्या वेळेला तुमच्या स्थानावरून तुम्हाला कुणीतरी काढून तुम्हाला डिमोटिव्ह करताय किंवा डिमोट करताय त्यावेळेला तुम्हाला वाईट वाटतं. No promote, demote. तुम्हाला प्रमोशन मिळत नाही तर तुम्हाला घडती मिळते, पण तरी तुम्हाला तुमच्याच पदावरून काढून टाकतं. So then how you will depend on God? अशा परिस्थितीत कसं परमेश्वरावर अवलंबून राहणार? Your salary is monthly 20,000, but suddenly it becomes 5,000. Then how you will depend on God? 20,000 रुपये पगार होता, मालक म्हणतोय पुढच्या महिन्यापासून 5,000 तुझा पगार होणार, कसं वाटेल मला? Yes, students are there here. So in every exam you are scoring 90%. Suddenly in one exam you scored 70%. Then what you will do? काही विद्यार्थी आहेत त्यांना 90% पडले मागच्या परीक्षेमध्ये आणि या परीक्षेमध्ये त्यांना 70% पडले, कसं वाटेल त्यांना? Then how you will depend on God? तुम्ही परमेश्वरावर कसे अवलंबून राहणार अशा परिस्थितीमध्ये? 2 months you didn't get salary. How do you depend on 2 God? महिने तुम्हाला तुमच्या कामाचा पगार नाही मिळाला, कसं वाटेल? On the lockdown we had no work. How we depended on God? बघा लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सगळे घरी होतो, आपले काम केले होते, आपले पैसे येणं बंद झालं होतं, आम्हाला कसं वाटत होतं? कसं वाटत होतं? I am talking to you something practical things. मी तुमच्याशी काही प्रत्यक्ष आणि वास्तव जीवनाबद्दल बोलत I आहे. am not telling some theology. काही सिद्धांतिक बोलत नाही, तात्विक खूप जास्त बोलत नाहीये. Some practical things in your life. काही प्रत्यक्ष वास्तव जीवनातल्या I गोष्टींबद्दल. want to say that your Father, your God, wants to take care of you every day. Take care of you every day. Every day.
take care of you. परमेश्वर तुमच्या जीवनाची काळजी घेत असतो प्रत्येक वर्षी, प्रत्येक दिवस, प्रत्येक दिवशी तो तुमची काळजी घेतो. प्रत्येक दिवस त्याला तो तुमची काळजी घेणारा देव आहे. प्रत्येक Hallelujah. दिवशी तुमची काळजी घेतो. आमेन. Can I hear hallelujah? हालेलुया. Hallelujah म्हणा. Hallelujah. Are you understanding what I'm saying? समजतंय मी काय सांगत आहे? मला असं वाटायला लागलं तुम्हाला पास्टर मला तरी काही समजणं झाले बघा. तुमचे चेहरा बघितला असं वाटत लागलं मला अजिबात आई शपथ काही समजणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. आता पुढं मी काही सांगितलं ना, मला एक माहीत होते, एकदम दूध, त्या दुधात पाणी ओतून दिला ते तुम्हाला बरं वाटतं. चांगला जरा जड अन्न दिला, गळ्यातच अडकतं. खाण्याची आम्हाला जाते आतमध्ये. ठीक आहे. ओके, लिसन नाउ. सी, ऐका. when things go wrong in our life, जेव्हा गोष्टी चुकीच्या होऊ लागतात आमच्या जीवनामध्ये, we need to learn to depend on God. आम्ही देवावर अवलंबून राहायला शिकलं पाहिजे. Yeah. Here in 1 Samuel chapter 8 verse number 3. बघा, पहिले शमूएल 8 अध्याय 3 वचन. And his sons walked not in his ways, but turned aside after Lichur, and took bribes and prevented judgment. पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाहीत. त्यांना पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्यायनिवाडा विपरीत करत. Listen, this is very interesting. ऐका, हे खूप उत्तेजनकारक आहे. Yesterday night when I was reading, I was shocked. Actually, I was shocked. काल रात्री जेव्हा मी हे वाचलं त्यावेळेला मला खूप धक्का बसला. Look at me. माझ्याकडे पहा. Yes. Samuel was a great prophet. शमूएल एक खूप महान संदेष्टा होता, भविष्यवक्ता होता. He knows whom to choose. He knows. त्याला माहित होतं कुणाला निवडायचं कुणाला नाही. He's such a man. असा व्यक्ती तो. Bible tells about him. Not even one of his words went wrong. बायबलमध्ये जर तुम्ही वाचत मला कळेल, कुठंही बायबलमध्ये एकदा देखील चुकीची निवड त्याने केली, चुकीचं काय बोलला नाही. असा देवाचा तो सांगितलेलं एक भविष्य सुद्धा खोटं ठरलं नाही. एक भविष्यवाणी खोटी ठरली नाही या संदेष्टाची. असा संदेष्ट होता. प्रत्येक गोष्टी खरं ठरलं त्याच्या. असला माणूस. ही चोज. नाउ ही बिकेम ओल्ड मॅन. आणि आता ना त्याचं थोडं वय झालं, तो थोडा म्हातारा झाला. सो देन व्हॉट ही डिड. मग आता तो काय करू इच्छितोय माहिती का? ही कॉल्ड हिज टू सन्स. त्याच्या दोन्ही मुलांना तो बोलवतोय. ही सेड, नाउ आय एम ओल्ड आणि मी थोडा म्हातारा झालोय. यू बिकम, बोथ ऑफ यू बिकम जज. आणि आता माझी इच्छा आहे की तुम्ही माझी जागा घ्या आणि तुम्ही हे पुढे चालवा. सो व्हेरी हॅपीली दे बिकेम जज. आणि मग त्यांना खूप आनंद झाला. त्या मुलांना आमच्या वडिलांनी आम्हाला त्यांची जागा दिली, आता आम्ही पण न्यायाधीश. बट सी द थिंग हियर. पण बघा, काही गोष्टी घडतात इथे. हाऊ वर दे. कसे आहेत ते कसे होते मुले. कशी आहेत बघा. दुसऱ्या वर्षामधले. But they turned aside after liquor and took bribes and prevented judgment. पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाही. त्यांना पैशाचा लोभ लागून ते लाच खात आणि न्याय निवाडा विपरीत करू लागले. Hallelujah. चुकीचा न्याय निवाडा करू लागले. They perverted the judgment. बघा, ते न्याय निवाडा चुकीचा करू लागले. They were greedy of money. पैशाचा लोभ त्यांना लागला. But now, yesterday night I asked Samuel, how can you do this mistake? आणि मी काल रात्री शमूएलला विचारतोय, ही चूक तू कशी काय केलीस? You chose because they are your children. आणि तू एकही न्याय निवाडा किंवा एकाही चुकीच्या व्यक्तीला तू निवडत नव्हता. पण तुझ्या दोन मुलं असं करतात, तुला माहित नव्हतं आधी की ते असं करतील? You are giving your gaddi to your children. तुझी गादी तू तुझ्या मुलांना दिलीस. तू everything you give to your children. तुझ्या मुलांना दिलंस तू हे सगळं करायला, चालवायला, राज्य करायला. I asked this to. मी काल त्याला असं विचारलं. As I went on reading, जसं मी वाचत गेलो पुढे more surprise is there for me. मग अजून काही खूप आश्चर्यकारक गोष्टी दिसल्या. Read verse number 4. 4 वचन पण वाचा. नंतर Then all the इस्रायलाचे elders of Israel gathered themselves together and came to Samuel unto Ramah. नंतर इस्रायलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूएलाकडे आले. And said unto him, Behold, you are old, and your sons walk not in your ways. Now make us a king to judge us like all the nations. ते त्याला म्हणाले, पहा आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत.
तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्यायनिवाडा करायला आमच्यावर एक राजा नेमा. Okay, now people are fed up because of those two children. कारण या दोन मुलांचा त्या सगळ्या लोकांना कंटाळा, ती मुलं चांगली नव्हती, न्यायनिवाडा चुकीचा करायची म्हणून. Means they were taking, if you, who will give more money, they are right. सॉरी. If you give more money, you are right. हा, मग त्यांचं मुलांचं असं राज्य झालं होतं की तुम्ही जर चांगले पैसे आम्हाला दिले, जास्त पैसे दिले तर तुमचा न्यायनिवाडा मी परफेक्ट करतो. Yes, you are right person. आणि तुम्ही खूप चांगले व्यक्ती असते करू लागले. So now people fed up because of their आणि rule. या सगळ्या कारभाराला बघून नगरातले लोक चिंताग्रस्त झाले. They came to Samuel. आणि मग ते शमूएलाकडे येऊन काय म्हणतात? They said, Samuel, शमूएला, see, your children are not good. तुझी मुलं काय हे बरोबर करेन झाली बाबा. You don't make them rulers. आणि आमच्यावर ऍक्च्युली तुझी मुलं काही नको, तू आम्हाला एक राजा असा नेम म्हणतात, राजा नेम. You give us one king like all other nations. बघा, दुसऱ्या राष्ट्रांवर कसा राजा आहे ना, तसा आपल्या पण राज्यावर तू एक राजा नेम. ही मुलं एवढी नको. So now, see, initially I thought Samuel made a mistake. आणि मला असं वाटलं की शमूएलाने चूक केली. Now you see what happens. पण आता बघा पुढे काय. Verse number 6. 6वे वचन म्हणतात, But the thing displeased Samuel आमचा when they said, give us a king to judge us. And Samuel prayed unto the Lord. आमचा न्यायनिवाडा करायला आम्हाला एक राजा द्या असे ते म्हणाले. त्यामुळे शमूएलाला वाईट वाटलं. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली. Listen, आता ऐका, try to understand this story. हे समजा. Two leaders, they are bad, they are corrupt, they take bribe. शमूएलाने निवडलेली त्याची दोन्ही मुलं ही चांगली नव्हती, समाजातले ते चांगले पुढारीकडे नव्हते, ते न्यायनिवाडा चुकीच्या करत होते, लालची होते, लाच घेत होते. It is very common that people will reject such leaders. आणि हे खूप सामान्य आहे, लोकांना असले पुढारी ते आवडत नाही. But what happened? काय झालं पण? Samuel felt bad. पण शमूएलला वाईट वाटलं. Not only Samuel felt bad. फक्त शमूएललाच हे वाईट वाटलं नाही. Read the next verse. पुढचं बघा काय म्हणताय तो. A more surprise is there. 7वं वचन बघा, हा खूप आश्चर्यकारक आहे. And the Lord said unto Samuel, hear unto the voice of the people in all that they say unto you, for they have not rejected you, they have rejected me. तेव्हा परमेश्वर शमूएला म्हणाला, लोक जे तुला सांगत आहे ते सगळं ऐक, कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाही, तर मी त्यांचा राजा नसावं म्हणून ते माझाच धिक्कार करतात. These people from the nation, they said, we don't want your children are corrupt. ते काय म्हणतात नगरातले लोक, तुझी मुलं आम्हाला नको आहेत आमच्यावर, ते भ्रष्ट आहे. ती भ्रष्ट आहेत. But what God is telling here now? पण परमेश्वर इथे काय म्हणतात? God says they are not rejecting you, they are rejecting me. देव म्हणत आहे, नगरातल्या लोकांनी तुझ्या मुलांचा धिक्कार नाही केला, माझा धिक्कार केला. Who will like the prices are increasing nowadays? आता आजकालच्या दिवसांमध्ये ना हर एक वस्तूच्या ज्या किमती वाढत आहेत त्या काय चांगल्या वाटतात का आम्हाला? पेट्रोलचे दर वाढत आहेत, ऑनियन, टोमॅटोचे दर वाढले आहेत, कांद्याचे भाव वाढत आहेत. चांगलं वाटतं का? is increasing now. सगळं वाढतच चाललंय. So then what we think immediately? मग आम्हाला लगेच असं काय वाटतं, प्रथम दर्शनी बघितल्या We start praying, God, you change the government. मग आपण म्हणतो, देवा हे सरकार नको आहे आम्हाला, मागणं सरकार आहे. हे सरकार बरोबर नाहीये आणि हे सरकार अजिबात चांगलं आहे, याला बदला. आमचे मंत्री चेंज करा, आमचा मंत्री बदला, भ्रष्ट आहे. भ्रष्ट आहे तो. हे तर इथेच केलं ना केलं. इथं पण ना शमूएलाच्या मुलांबद्दल नगरातील लोकांनी हेच बोलले. They are doing the same thing. हे खरंच आहे ना, ते बोलतात ना इथं. People said we don't want these two. They are corrupt people. लोक म्हणत आहेत की तुझी दोन मुलं आमच्यावर अजिबात नको. Then God said, मग परमेश्वर म्हणतो, they are not rejecting you, they are rejecting me. ते तुला करत नाही, धिक्कारत नाही किंवा तुला नाकारत नाही, ते मला नाकारतात. How they rejected him? कसे त्यांनी त्यांना नाकारलं सांगा बरं. You know, God wants to say, परमेश्वरला असं म्हणायचं आहे, whosoever may be in the government, जो कोणी राजपदावर आहे, सत्तेमध्ये आहे, but you depend on me. कुणीही सत्तेवर असू दे, पण तुम्ही माझ्यावर अवलंबून राहा, मी तुमचा पिता आहे. Prices may be increasing, कितीही भाव वाढू दे, but I will provide your need. पण मी तुमच्या गरजा भागवण्यास समर्थ आहे. School fees is increasing, शाळेच्या फीस वाढू दे, but I will provide your पण need. मी तुमच्या गरजा भागवण्यास समर्थ आहे. School is not good school, they are taking more money. शाळा चांगलं नाही, तरी खूप जास्त तरी फी आकारत आहे. Then what we do? आम्ही काय करायचं?
we go to school. मग आम्ही शाळेत जायचं. Usually in front of St. Xavier, आता सेंट झेवियरचं उदाहरण घ्या. always people will go and they do some strike. आणि म्हणजे सगळी लोक जातील आणि हात उंच करून आवाज मोठा करून मोर्चा करतील. Why they do that? फी कमी करा. का करतील असं? का करतात असं ते? Because why they are doing like that? They are not depending on God. त्यांना त्या व्यवस्था नको आहे आणि त्यांना परमेश्वरावर पण अवलंबून राहायचं नाही. That's happening here, same thing here. Even we also do the same thing in our lives. हीच गोष्ट आम्हाला इथं बघायला मिळते आणि अशाच गोष्टी आम्हीही करतो. So petrol prices are increasing now. आता पेट्रोलचे भाव वाढत आहेत ना दररोज. We start blaming the government. आणि आम्ही लगेच त्या सरकारवर आरोप करू लागतो, त्याच्या विरुद्ध निदर्शनं करतो. Why? God asks why you are blaming government. आणि तो म्हणताय परमेश्वर की अरे तुमच्या सरकारला का नाव ठेवताय तुम्ही? Why you are not happy? का तुम्ही त्याच्याने एवढे आनंदी नाहीये? Why you are on the road? का तुम्ही रस्त्यावर उतरताय मोर्चा करायला? But God is asking us Christians, पण परमेश्वर आम्हाला ख्रिस्ती लोकांना सांगत आहे, are you not depending on me? तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही? तुम्ही माझ्यावर अवलंबून Hallelujah! Hallelujah! हालेलुया. Can you hear? Can I hear hallelujah? Hallelujah! Are you understanding this? समजते तुम्हाला प्रत्येकाला काय म्हणतोय मी? If you understand, जर समजलं तुम्हाला, you will not put 50 rupees petrol, you will put 500 rupees मग petrol. तुम्ही 50 पेट्रोल टाका, तुम्ही 500 पेट्रोल टाका, तुम्हाला कळेल मी काय सांगत. Hallelujah! हालेलुया. Because you are believing in God. कारण तुम्ही देवावर विश्वास करू लागला My God will supply all my needs. आणि तो माझ्या सर्व गरजा पुरवण्यास समर्थ आहे यावर तुम्ही विश्वास करा. There may be wrong rulers on us. काही चुकीचे अधिकारी असतील त्या सत्तेवर, Prices may be increasing. दररोज भाव वाढत असतील, Whatever it is. काहीही असो. Tomato price today it may be 100 rupees or 10 rupees. I don't care. बघा टोमॅटोचे भाव 10 रुपये किलो असो, 100 हो दे, मला मी परवा नाही करत. Why? का? God, my God gives me 100 rupees. कारण जरी ते 100 झाले तरी परमेश्वर मला ते घेण्याची ताकद When देईल. petrol, समर्थ करेल. if petrol prices becomes 200 समजा rupees per liter, 200 रुपये पर लिटर जर पेट्रोल झालं तर काय करायचं? चालत. महिन्याला एकदा पास्टर चर्चेत ठेवा, कारण पेट्रोल वाढले. पास्टर तुम्ही म्हणत नाही, एकदाच पेट्रोल ठेवा म्हणून चर्च ठेवा. ते पण म्हणतील मला पेट्रोल द्या म्हणून. चर्च एकदाच ठेवा म्हणतील. Listen, ऐका, whatever it is, बघा परिस्थिती कशी असू. if to now see when 60 rupees petrol is there, we were giving okay 60 रुपये घ्या, we are very happily. 60 रुपयाचं पेट्रोल असं, हा हे घ्या, एक लिटर भरा. Now 100 rupees. आता 100 झाले, 100 झाले. 100 काय करायचं? मग काय पेट्रोल वाढले रे, कुरकुर. We are not depending on God. आम्ही लगेच कुरकुर करू लागतो आणि देवावर मी अवलंबून राहत नाही. हे काय दाखवते? तुम्ही देवावर अवलंबून नाहीये, सरकारवर अवलंबून आहे. सरकारला काय सांगतो? आम्ही एवढंच कमवणार आहे, तू पगार वाढवू नको, रेट वाढवू नको, आम्ही एवढंच कमवणार बघ असं सांगायचं. तो 200 कर, याच्यापेक्षा जास्त कमवून आम्ही खरेदी करणार. हालेलुया. That is your faith. बघा हा आमचा विश्वास असायला पाहिजे. Yes. Here that's why God is telling here, Samuel, they didn't reject you, they rejected me. शमूएल परमेश्वर काय म्हणतो? त्याने तुझ्या मुलांचा धिक्कार नाही केला, माझा धिक्कार केला. मला नाकारले ते. Your manager may be wrong, your ruler may be bad, your officer may be bad, whatever it is. तुमच्यावरचे सत्ताधिकारी, तुमचे व्यवस्थापक, तुमचे सिनियर मॅनेजर हे सगळे चुकीचे असतील. You may not getting salary on time, don't worry. वेळेवर तुमचा पगार येत नसेल पण काळजी करायची गरज नाही. But God will provide all the needs. परमेश्वर आमच्या गरजा पुरवण्यास समर्थ आहे. Hallelujah. Amen. You don't be stingy. बघा सगळ्यात सोप्या गोष्टी व्हावा असा विचार नका करू. Don't be stingy. कंजूस राहू नका. कंजूस होऊ नका याच्यावर तसं नाहीये आता जास्त पैसे उडवी करायचं नाही, असं सांगत नाही मी असंही म्हणत नाही तुम्ही उधळा पैसे. पास्टर सांगितले चला आजच इथून डायरेक्ट हॉटेलला जायचं, देव देणार की. अशा गोष्टीला विश्वास येते आम्हाला, चांगल्या गोष्टीला विश्वास येत नाही. विश्वास अशा गोष्टीला वापरू नका मजा करायला, तुमचं नुकसान होणार. आर यू अंडरस्टँडिंग? हालेलुया. आमेन. सो यू डोंट बी स्टिंजी फॉर गॉड. बघा देवाबद्दल कंजूस असू नका. सो व्हेन यू वांट टू गिव्ह टू गॉड, जेव्हा तुम्ही देवाला देता,
Give with open heart. तुमच्या पूर्ण हृदय उघडून त्याला द्या. Yes, hallelujah. That's why you should make a rule that every month I give tithe. आणि एक नियम बनवा की दर रविवारी किंवा महिन्याच्या पहिल्या रविवारी माझ्या उत्पन्नाचा दशांश मी मंदिरात देईन. Why do I give tithe? मला का द्यायला पाहिजे तो ताई? I am depending on my God. कारण मी परमेश्वरावर अवलंबून राहणार आहे. मी दशाव दिलं तर मला कमी पडते. कमी पडते का म्हटलं? देवावर अवलंबून नाही येतो. तुम्हाला कमी पडत असं का वाटतं? कारण तुम्ही स्वतः कमवून त्याच्यावर अवलंबून राहू इच्छिता. तुम्ही तो आमच्या गरजा पुरवेल याच्यावर मी विश्वास नाही करत. इफ यू थिंक लाईक दिस यू विल लॅक मनी. असं म्हटलं की तुम्हाला सतत पैशाची कमतरता असणार. ऑलवेज यू विल टेल आय डोंट हॅव मनी, आय डोंट हॅव मनी. तुम्ही सतत हेच म्हणणार की माझ्याकडे पैसे नाही. व्हॉट एव्हर इट इज, काहीही असो, you are giving tithe to God. तुम्ही देवाला देत राहा. You should say, God, I am not poor, I am giving you. आणि देवाला सांगा मी गरीब नाही, परमेश्वर पिता मी तुझ्या मंदिरासाठी देत राहील, मी देत राहील. My God will be rich. My God is a rich God. कारण माझा परमेश्वर कुणाच्या गुणात राहत नाही, तो धनवान आहे. My God will supply all my needs. कारण तो माझ्या सर्व गरजा पुरवण्यास समर्थ आहे. You know, in the initial days of my ministry, माझ्या सुरुवातीच्या मिनिस्ट्रीच्या दिवसांमध्ये around 23 years ago, we started first Sunday service in a small village in Karnataka. आणि कर्नाटकाच्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये माझ्या सेवेचा पहिला रविवार होता. We took offering, first आणि offering. माझ्या जीवनातलं पहिलं ऑफरिंग आम्ही घेत होतो. You know how many rupees? तुम्हाला काय वाटतं किती असतील ते? 2 rupees 25 paisa. ₹2.25 माझं पहिलं रविवारचं अर्पण होतं. People are there. तिथे लोक होते काय? All people together. सर्व लोकांनी मिळून. What was the offering? I was not married at that time. I was alone. Even at that time, after the service, बघा we आम्ही started counting. 2 people came to count. I tell you. आणि चर्च संपलं आणि आम्ही सगळे मोजायला गेलो. 2 माणसं आज आपण अर्पण मोजायचं म्हणून. दोन लोक आले. किती पैसे मोजायचं? किती? ₹2 सव्वा पैसे, 25 पैसे. ₹2.25 होते आमचं पहिलं अर्पण, माझ्या सेवेतलं पहिलं अर्पण. माझं लग्न झालं त्यावेळेला. I said, what is this? मी म्हणलो हे काय, हे कसं अर्पण? Then how I can go to villages? आणि मग मी दुसऱ्या ठिकाणी प्रवास कसा करायचा, याच्यातून काय होणार आहे याच्यातून? At that time, my father used to send monthly 500 rupees. माझे वडील मला महिन्याला एक ₹500 पाठवायचे. That is 500 plus 2 rupees 25 paisa. That was my income. आणि मग ₹502.25 हा माझा महिन्याचा इन्कम होता. What to do now? आता काय करायचं? In the initial days, I was so upset upon the people. आणि त्या दिवसामध्ये मी इतका निराश झालो त्या लोकांना पाहून. So church started growing, मंडळी वाढायला चालू झाली, but finance was not growing. पण आमचा जो फायनान्स आहे तो आर्थिक बाबींमध्ये खूपच कमजोर होता. People were not giving. आणि लोक काही देत नव्हते. Because since the first day, I don't preach more about money. कारण मी पैशांबद्दल कधी लोकांना शिकवलं नाही. त्याचे आशीर्वाद काय असतात नाही. मी शिकवलं नव्हतं. शिकवलं, पण नेहमी पैसे मागत नाही मी. मी पैसे मागत नव्हतो. That's even today also I don't do that one. मला आजही मी ते करत नाही. And God started teaching me. पण परमेश्वर बोलू लागला. God asked me one day, एक गोष्ट मला त्यांनी सांगितली. Are you depending on this? तू म्हणाला याच्यावर अवलंबून राहतोस की काय करतोस? Is it your God? हे परमेश्वर आहे का? यातले पैसे तुझा देव आहे का? याच्यात पैसे जास्त आला तर तू खुश होणार, कमी आला तर नाराज होणार. देव मला एक दिवस विचारला. Then I said no. मी म्हणालो नाही याच्यावर नाही अवलंबून. You are my God. तू माझा परमेश्वर आहे. My provision comes from you. माझं जे पुरवठा आहे ना तो तुझ्याकडून येणार. That's why I don't announce more about money in our church. आणि मग मी त्याची काळजी करणं सोडून दिलं आणि मी त्याच्याकडे बघितलं पण नाही. I want to tell you something. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. In all these years, या सर्व वर्षांमध्ये my needs are met by other church people. दुसऱ्या मंडळीच्या लोकांनी माझ्याकडनं खूप पुरवलं. Yes. भागवलं माझ्याकडे. Let me tell you, you may be surprised. Let me tell you, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला तुम्हाला सांगू देते. For one prayer, एक प्रार्थना करायचो मी. एक प्रार्थना एका व्यक्तीसाठी. some people give 25,000 rupees for one prayer. आणि ती प्रार्थना केल्यानंतर देव त्यांना ₹25,000 द्यायला लावायचं मला. एक प्रार्थना, माझी एक प्रार्थनासाठी लोक 25,000 द्यायला पण तयार. का? असे का होतं? मी याच्यावर अवलंबून नाही.
कारण मी याच्यावर अवलंबून नाही आहे. तुम्ही तुमच्या पगारावर अवलंबून राहू नका. मी तुम्हाला ही सांगतो की तुम्ही तुमच्या पगारावर उत्पन्नावर अवलंबून नका राहू. देवाला देताना पूर्ण बिंदास आनंदाने द्या. आणि त्याला देताना ना आनंदाने द्या. तुम्हाला देव कुठून तरी सोय करा. आणि तुमच्या गरजा ह्या अपूर्ण होण्यात तुमची कुठून तरी सोय कर परमेश्वर. हालेलुया. Amen. I have 4 daughters. मला 4 मुली आहेत. All of them were in English medium. God met all their needs. आणि सगळ्या इंग्रजी माध्यमात शिकतात. सगळ्यांच्या फीस भरल्या आहेत. आम्ही सगळं कर्जा पुरवतो परमेश्वर. How? कसं? Who gave us money? कोण देतो पैसा? I have kept our old account book when we started our church in RK Nagar. That account book is there. Even today I kept it. आणि आमचं सुरुवातीतला आरके नगरमध्ये आपण इथं ज्या वेळेला चर्च चालू केलं या भागात तेव्हाच माझ्याकडे अकाउंट बुक आहे अजून. 10 years ago. 10 वर्षापूर्वीचं. You know what is the Sunday offering? किती होतं माहिती त्यावेळेला? 50 rupees, 60 rupees, 70 rupees. 50 रुपये, Sunday 60 offering. रुपये, 70 रुपये असं तर रविवारचं अर्पण असायचं. एकत्र अर्पण द्यावं. How many people? More than these people, huh? Today you are here. More than these people were there in those days. Only students, African students. आफ्रिकन स्टुडंट असायचे तुम्हाला माहिती आहे. आणि तुमच्यापेक्षा जास्त होते ते संख्येनं तरी त्यांचं अर्पण एवढं यायचं. Only 70-80 rupees. Last. आणि 70 ते 80 रुपये जास्तीत जास्त असायचे. But still, God provided all our needs. पण तरीही माझ्या सर्व गरजा पुरवल्या जायच्या परमेश्वर. The highest offering that I received is 50,000 rupees. सगळ्यात जास्त अर्पण ज्यावेळेला मला मिळाले 50,000 रुपये. 50,000 rupees. 50,000 रुपयांचं अर्पण होतं. That's the biggest offering I received in my life. माझ्या जीवनातील सगळ्यात मोठं ऑफरिंग ते. Hallelujah. नाही. Praise the Lord. काहीच नाही. Why? Because I am not depending on this, I am depending on God. मी याच्यावर अवलंबून राहत नाही. मी देवावर अवलंबून राहतो. You don't depend on your salary or on your income. तुमच्याही उत्पन्नावर आणि पगारावर अवलंबून नका राहू. Whatever is your tithe, you give to God. तुमच्या उत्पन्नाचा 10वा भाग तुम्हाला द्यायचा आहे. Why I am sharing this, you know, I want you to become rich, not me. माझी इच्छा आहे तुम्ही धनवान व्हा, मी नाही. I have guts to stop taking offering in the church. माझ्याकडे ते गट्स आहेत की मी ऑफरिंग घेणं बंद करू शकतो. I can. मी ते करू शकतो. But I take because I want you to be blessed. पण ते घेण्याचं कारण आहे की तुम्ही आशीर्वाद व्हा. Because you can become rich only when you give to God. तुम्ही तेव्हाच धनवान होता जेव्हा तुम्ही तो देण्याचा नियम पाळता. Give your full tithe. Don't give less. तुमच्या Little. उत्पन्नाचा तो पूर्ण दशांश तुम्ही दिला पाहिजे. Yes. त्यातला काही भाग नाही द्यायचा. 10th part means 10th part. 10वा भाग म्हणजे 10वा भाग You give to God देवाला द्या. and see how God will bless you. देव कसा आशीर्वाद करतो पहा. Your children will be successful. तुमचीच मुलं यशस्वी झाली तुम्ही बघणार. You know, I am even not worried about my children's marriage. मी खरंच माझ्या मुलांच्या लग्नासाठी काळजी नाही करत. My relatives ask, what you are doing? 4 daughters are there. माझे नातेवाईक मला म्हणतात 4 मुली तुम्ही कसं करताय. I tell you, my God will provide everything. मी त्यांना इतकंच म्हणतो माझा परमेश्वर माझ्या सर्व गरजा पुरवण्यास समर्थ आहे. Hallelujah. Amen. So prices may increase. किती भाव वाढत आहेत प्रत्येक गोष्टीची तुम्ही बघताय. There may be corrupt rulers over you. काही भ्रष्ट अधिकारी आमच्यावर आहेत. There may be. हा असू शकतात. आहेत नाही. असू शकतात. असू शकतात. आहेत म्हटलं उद्या येऊन काय फेसबुकमध्ये बघणार कोणाला सांगितलं अरेस्ट करायला म्हणणार. ओके देर मे बी. बघा असे अधिकारी असू शकतात. But पण we will not be afraid. पण आम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. गाडीत पेट्रोल भरताना आनंदाने पेट्रोल भरणार. पेट्रोल भरताना आनंदाने भरा. हां कुरकुर करणार नाही आहे. कुरकुर करू नका. हालेलुया. बस तिकीट घेताना आनंदाने घ्यायची. बघा बसही तिकडे आनंदाने घ्या. Listen, you know, some people have habit keep the change. In foreign countries, they have keep the change. पाश्चात्य देशांमध्ये अशी एक सवय आहे. सुट्टे ठेवा तुमच्याकडे असं म्हणतात. ते सुट्टे देऊ नका. सुट्टे पैसे घेत नाही. We have to do that one. आम्ही असं करायला पाहिजे. But you know how we are? कसे माहिती आम्ही कसे आहोत? 2 रुपये ना 2 रुपये उरले ते द्या. आम्ही असं म्हणतो ते चेंज तेवढी द्या. 2 रुपये चेंज नाही 2 रुपये. 2 रुपये तेवढे द्या. गेल्या आठवड्यात भाजी घेतलं ना ती भाजीवाली म्हटली 2 रुपये पुढच्या रविवारी देतो. पुढच्या रविवारी जाणार ते 2 रुपये दे. गेल्या रविवारी 2 रुपये होता तुमच्याकडे ते सुद्धा सोडत नाही. हे विश्वास आहे आमच्या देवावर. असा विश्वास आम्ही करतो देवावर. 2 रुपये सुद्धा सोडत नाही. 2 रुपये पण आम्ही सोडणार नाही. मला सांगा देव कसा तुम्हाला श्रीमंत करणार.
See, even auto, don't argue with auto driver. कधी रिक्षावाल्याबरोबर वाद घालू नका. He says 50 rupees, give him 50 rupees. 50 बोला, 50 दिले. Why? का? Because God will give him. देव तुम्हाला देईल ना. ह्याच्यावर कसा अर्थ नाही, मी नेहमी ऑटोमध्ये जाणार. असे नाही की छोट्या छोट्या गोष्टी तुला ऑटोमधून जा. सांभाळून समजून घ्या संदेश पाठवून तुम्ही शिकवला असं म्हणू नका नंतर. समजून घ्या. गरज असेल तर, गरज असताना तुम्ही ऑटोने गेला तर तेव्हा भांडत बसू नका. तो 50 म्हटलं 50 द्यायचं. यू नो, yesterday I went to make one duplicate key. काल एक डुप्लिकेट की करायला मी गेलो होतो. I know him, every day I go there and every time I go, he made the key and he gave. प्रत्येक वेळेला आम्ही त्याकडे जातो, ओळखीच आहे तो. प्रत्येक वेळेला आम्हाला चाव्या करून देत असतो. He takes 30 rupees. 30 रुपये घेतले चावी करताना. Always he used to take 30 rupees. नेहमीच 30 घेत होतो. But now he is taking 50 rupees from me. आता 50 केले त्याने. I knew that that fellow is deceiving me. हां, मला माहिती होतं की तो मला 20 रुपये जास्त घेते, मला कळलं. But still I removed and I gave him, take it. मी म्हटलं ठीक आहे 50. I thank God and I came. प्रभूला धन्यवाद दिले, मी निघालो. Why? का? I know if somebody deceives me, even at that time my God will supply all my needs. आणि तरी देखील मी विश्वास करतो परमेश्वर माझ्या जीवनातल्या सर्व गरजा पुरवण्यास समर्थ आहे. तुम्हाला कोणी फसवू दे नाही फसवू दे. तुम्हाला देव ते पुरवणार. येस, आमेन. Hallelujah. आमेन. Praise the Lord. देवाची स्तुती असो. So if you don't believe for 20 rupees, how can you believe for 20,000 rupees, 2 lakh rupees, for lakhs of rupees? 20 रुपयासाठी देवावर विश्वास नाही. 2,000 साठी कसा ठेवायचा? त्या 20,000 साठी कसा ठेवणार विश्वास? 2 लाखासाठी कसा ठेवणार? Learn to depend on God. देवावर अवलंबून राहायला शिका. चालू करा. Whether good or bad, कुठली परिस्थिती असो, चांगली वाईट, you depend on God. देवावर अवलंबून राहायला शिका. I want to go to the last point. One more point is there, but I will not take it. I will go to the last point. आणि मी शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो. How to depend on God. देवावर कसं अवलंबून राहायचं? Number 1, पहिली गोष्ट, you will fulfill God's will. देवाची इच्छा पूर्ण करायची. Number 2, दुसरी गोष्ट, you will wait for God's time. देवाच्या वेळेची वाट बघायची. Yes. And number 3, तिसरं, if you are depending on God, you are a people of prayer. बघा, जर तुम्ही देवावर अवलंबून राहता तर तुम्ही प्रार्थना करणारे लोक होता. Hallelujah. आमेन. There is a power in prayer. कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे प्रार्थनेमध्ये. Whatever problem, you pray. काहीही समस्या असो, प्रार्थना करायची. Husband and wife problem, you pray. पती पत्नीच्या समस्या, प्रार्थना करायची. Financial problem, you pray. आर्थिक समस्या, प्रार्थना करायची. Court problems, you pray. कोर्टाच्या समस्या, प्रार्थना करायची. Problems with your neighbor, pray. शेजाऱ्यांबरोबर भांडणं आहेत, समजा प्रॉब्लेम आहे, प्रार्थना करायची. Property issues, pray. संपत्तीचे वादविवाद आहेत, प्रार्थना करायची. That shows you are depending on God. त्याच्यावर दिसतं तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहता. Hallelujah. Amen. You are depending on God. हालेलुया, तुम्ही देवावर अवलंबून राहता. Lord Jesus Christ was praying every day, every time. येशू दररोज प्रार्थना करायचा, प्रत्येक वेळी प्रार्थना That करायचा. shows he is depending on God the Father. त्यावर कळायचं की तो देवावर प्रेमही करतो, अवलंबूनही राहतो. Hallelujah. That's what I said in the beginning. Our church should become a praying church. म्हणून म्हणालो सुरुवातीलाच की माझं चर्च हे प्रार्थना करणारी एक मंडळी म्हणाली. But we sleep more. पण आम्हाला जास्त वेळ झोपायची सवय. We love to sleep. We enjoy. आम्हाला झोपायला खूप आवडतं. We enjoy. एन्जॉय करतो आम्ही ती झोप. But we don't pray. आणि मी प्रार्थना करतो. Listen. ऐका, If you are not praying today, आज जर तुम्ही प्रार्थना नाही केली, if you are telling it's okay for me, तर तुम्ही म्हणला की चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. a day will come, you will kneel down and you will cry before God. आता एक दिवस असा येईल तुम्हाला रडून रडून प्रार्थना करायला लागेल. Listen. ऐका, Time is there. वेळ आहे, Kneel down. गुडघे टेका. Ask God, you are my king. देवाला सांगा तू माझा राजा आहेस. Tell God, you are my strength. तू माझी ताकद आहे, असं त्याला म्हणा. You know, I studied some rich people. Why they are rich? काही श्रीमंत लोकांच्या जीवनशैलीचा मी विचार करतो, अभ्यास करतो. Are you listening to me? ऐकताय का मला? Why people are rich? Why some people are rich? काही लोक श्रीमंत का आहेत? Apple CEO Tim Cook is rich. Why? बघा, ॲपलचे CEO टीम कुक नाव आहे, ते पण खूप श्रीमंत आहेत. Michelle Obama is rich. Why? मिशेल ओबामा श्रीमंत आहे. Mark Zuckerberg is rich. Why? हा, मार्क झुकेरबर्ग हे खूप श्रीमंत आहे, धनाढ्य आहे. का लोक श्रीमंत झाले माहिती आहे? का ते श्रीमंत झाले असावे? If you study their lives, जर तुम्ही त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला, listen, I studied, I have some data here. माझ्याकडे काही इथे असा डाटा आहे.
Apple CEO Tim Cook wakes up at 3:45 in the morning. सकाळी 3:45 ते उठतात, 3:45ला उठतात ते. 3:45ला तो उठतो. जगात श्रीमंत माणूस किती वाजता उठतो? आम्ही उठलाच नसता. मला कोणी उठवायचं नाही, माझ्याकडे पैसे भरपूर आहे, मी झोप काढणार. तुम्ही मार्क झुकेनबर्गचं कपडे बघितले? नेहमी निळा टी शर्ट असतो. मी काल एक व्हिडिओ बघितला, तो माणूस सांगत होता तो कपडे एकच कपडे घालतो म्हणजे जगात श्रीमंत माणूस, दुसरे कपडे घ्यायला वेळ नाही म्हणे. त्यांना वेळेचे एवढं महत्त्व आहे. माहिती आहे तुम्हाला वेळेचं महत्त्व किती आहे त्यांना? शर्ट्स, निळा शर्ट. मी किती वेळ बघितलं, मी पण माझं पण लक्षात नाही आलं ते. काल ते व्हिडिओ बघताना तो म्हटला, ये आदमी क्यों हमेशा ये कपड़ा पहनता है, उसको कपड़े चेंज करने का वक्त नहीं है, एवढं काम करतात. आम्हाला कपडे घ्यायला गेलं वेळ गेलेलंच कळत नाही आम्हाला, वेळ गेलेलं कळत नाही. तो दुकानवाला म्हणणार बस का भाई, अजून किती वेळ घेणार. काय याचं नाव, मी त्याचं नाव नेहमी विसरतो. मायक्रोसॉफ्ट, परत तुला विचारलं. बिल गेट्स. बिल गेट्स अगर 35 लाख रुपये खाली पडलं ना तर घेणार नाही म्हणे, पडू दे म्हणून जातो. कारण त्याच्याकडे वेळ नाही. कारण ते 35 लाख गोळा करूपर्यंत तो करोडो रुपये कमवणार. समजते तुम्हाला? आम्ही 10 रुपये पडला, 4 दिवस शोधणार, इथंच पडलेलं, इथंच पडलेलं. आम्हाला वेळेचं भान नाही आहे. आम्हाला 35 लाख गेला तर आम्ही पण गेलो असतो वरती. पास्टर जेम्स अविनाश लोस किती रुपये फसवला त्याला किती रुपयाचं त्याला कोणीतरी फसवलं ना, 80 लाख ना. हां 18 करोड 18 करोड रुपये त्या पाटरला फसवलं. काय म्हटलं तो? जाऊ दे. 18 करोड फसवला त्याला. तो पाटर काय म्हटलं? जाऊ दे. Why? They depend on God. कारण ते देवावर अवलंबून राहतात. माझं पैसे गेलं असेल पण देणारा परमेश्वर. मॅन हालेलुया, हालेलुया. मॅन त्या पास्टरकडे एक कार कितीचं आहे? किती किंमत? 3.5 करोडचे पास्टरकडे आहे. पास्टरकडे 3.5 करोड रुपयाचं कार आहे. किती कार आहे? 18 कार आहे. का तो श्रीमंत झाला? देवावर अवलंबून. आम्ही 10 रुपये गेला टेन्शन येते, घरात भांडण सुरू होते. मी तर ठेवलं गेलं कुठं, ती घेतली ते घेतली, काय झालं येणार. पण इथं तो 18 करोड गेलं तरी निवांत आहे आणि 3.5 करोडचे एक कार आहे. 18 कार आहे त्याचं. तो आलेला इथं कोल्हापूरला भेटला. मला वाटलं एकदम वयस्कर असणार म्हटलं, रोहन सर्कस आहे. मी म्हटलं अरे बापरे, हे पोरगा 18 कार मेंटेन करतो. एक कारची किंमत 3.5 करोड रुपये. माय डिअर पीपल, लर्न टू डिपेंड ऑन गॉड. म्हणजे प्रिय लोकांना देवावर अवलंबून राहायला शिका. वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. लवकर उठा. वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. दररोज सकाळी लवकर उठा. डोंट स्लीप. खूप वेळ झोपू नका. इफ यू स्लीप यू विल बिकम पुअर. जास्त झोपला की गरीब बना. येस, डेफिनेटली. तुमचं झोप तुम्हाला गरीब करून टाकणार. काही लोक आहेत मला माहिती आहे, जास्त झोप. मला माहिती काही लोक खूप वेळ झोपतात. हां, म्हणून सांगायला लागलो मी. तुम्ही गरीब का आहे सांगा. मला काल रात्री समजला. हे वाचल्यानंतर मला हे व्यक्ती का गरीब, तो व्यक्ती का गरीब आहे मला आठवण लक्षात यायला लागलं की तो झोपतो जास्त. कुंभकर्ण होऊ नका. हालेलुया. हालेलुया. पहाटे यू शुड वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. Then God will really bless you. Shall we stand up in the presence of God? या आपण उभे राहूया सर्वजण मिळून. You don't have time, my dear people.
Let us call upon the name of God. देवाच्या नावाला हाक मारा प्रिया. Don't become lazy. Depend on God. आपल्या पैशांवर अवलंबून राहू नका, देवावर अवलंबून राहा. If you are son, you will fulfill God's will. जर तुम्ही देवाचा पुत्र आहात तर त्याची इच्छा पूर्ण करा. If you are God's child, जर तुम्ही you will देवाचे wait पुत्र upon आहात Him. तर तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहा. If you are God's child, you will become a praying person. त्यावेळी तुम्ही एक प्रार्थना करणारा व्यक्ती व्हा. A man of prayer, a woman of prayer. एक प्रार्थना करणारा पुरुष, एक प्रार्थना करणारी बहीण. Do not neglect prayer. कधी त्या प्रार्थनेची वेळ दवडू नका प्रिया. If you are neglecting prayer, it means you are neglecting God. जर तुम्ही त्या प्रार्थनेच्या वेळेला ढकलता पुढे किंवा दुर्लक्ष करता तर देव तुम्हाला दुर्लक्ष करेल. Thank you, O Lord Jesus. Praise you, Lord God. Father God, I pray right now for all of us. आम्ही आमच्यातील प्रत्येकासाठी प्रभू प्रार्थना करतो. You forgive us if we are depending on any human being. जर कोणत्या मनुष्यावर आम्ही अवलंबून राहिला असतो पिता आम्हाला क्षमा कर. We want to depend on you. आम्ही तुझ्यावर अवलंबून राहू इच्छितो पिता. Today we learn how to depend upon you. तुझ्यावर अवलंबून राहायला आम्ही कसं शिकायला कसं असलं पाहिजे Lord, ते आम्ही शिकलो पिता. prices may increase, but we will be happy, we will rejoice. तेव्हा कितीही कोणत्याही गोष्टीचे भाव वाढले तरी पिता आम्ही विश्वास करतो की तू आमच्या सर्व गरजा पुरवण्यास समर्थ आहेस. You will provide all our needs. तू आमच्या सर्व गरजा पुरवण्यास समर्थ आहेस. School fees may increase, but you will provide all our needs. ओ शाळेच्या फी वाढल्या तरी तू त्या भागवण्यास समर्थ आहेस. Thank you, O Lord Father. धन्यवाद पिता. Thank you, Jesus. धन्यवाद पिता. Lord, there are relation problems. कितीही समस्या नातेसंबंधाच्या जरी असल्या तरी देखील You repair them. ओ तू त्यांना दुरुस्त कर पिता. You can do it, God. तू ते करू शकतो पिता. We are depending on you. कारण आम्ही तुझ्यावर अवलंबून राहत आहे. Lord, right now I pray for everyone आज मी प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करतो पिता. who are struggling in their lives. त्यांच्या जीवनामध्ये जे संघर्ष करत आहेत त्यांच्या Lord, you enter in their lives, Lord, तू त्याच्या जीवनामध्ये प्रवेश कर पिता. and you take authority over those problems. आणि त्या समस्यांवर पिता तू अधिकार घे पिता. And we rebuke those problems in Jesus' आणि name. त्या सर्व समस्या मी धिक्कार देतो प्रभू. We reject the diseases from their lives. देवा त्यांच्या जीवनातील प्रत्येक रोगाला आम्ही धमकावतो येशू. We cancel the financial problems in their lives. आर्थिक संघर्षाला आम्ही रद्द करतो पिता. Lord, you enrich each and every one of us. आमच्या प्रत्येकाला देवा तू समृद्ध कर, संपन्न कर पिता. Thank you, Lord. धन्यवाद पिता. You forgive us for depending on the people. तू परमेश्वर पिता लोकांवर आम्ही अवलंबून राहिलो म्हणून आम्हाला क्षमा कर. From today we will give tithes. आजपासून पिता माझा दशांश मंदिरामध्ये सतत येईल पिता. From today we will give offerings. देवा आमची अर्पणे तुझ्या मंदिरामध्ये येत राहतील पिता. We will not be afraid. आम्ही घाबरणार नाही देवा. You are my provider. कारण तू आमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. Oh, I will never lack in my life, Lord. कशाची कमतरता पडणार नाही देवा. Oh, my source is heaven. कारण देवा माझा स्रोत स्वर्ग आहे. Oh, my bank is in heaven, O God. देवा माझी बँक ही स्वर्गात आहे. My money comes from heaven. माझे पैसे स्वर्गातून मला येतात. My food comes from heaven. माझे अन्न तुझ्यापासून मला मिळते. My property comes from heaven. माझी संपत्ती तुझ्यापासून मला मिळते. All the needs will be met from heaven. माझ्या सर्व गरजा स्वर्गातून पुरवल्या जातील. Oh, I look into heaven, O Lord. मी तुझ्याकडे पाहतो प्रभू. Father, I call you as your son, देवा आज आम्ही तुझ्याकडे एक पुत्र म्हणून पाहतो पिता. as your daughter. तुझी कन्या म्हणून आम्ही तुझ्याकडे येतो पिता. Lord, you come in our lives. तू आमच्या जीवनामध्ये ये. Oh, you take control over our lives, O God. तू नियंत्रण घे परमेश्वर पिता. We remove all the discouragement from us. प्रत्येक प्रकारची निराशा तू काढून टाक पिता. All the reasons of the problems may be gone in the name of Jesus. सर्व प्रकारच्या समस्या देवा संकटे तू काढून टाक येशू. Father, may your peace come upon us. तुझी शांती आमच्यावर येऊ दे पिता. We will not be afraid of any storms. आम्ही कोणत्याही वादळाला घाबरणार नाही पिता. We will not be afraid of any problems at all. कोणत्याही समस्याला आम्ही घाबरणार नाही पिता. We will go against them in Jesus' name. येशूच्या नावामध्ये आम्ही त्याच्या विरोधात जाऊ पिता. We are conquerors. आम्ही विजयी आहोत. We are victorious people of God. आम्ही विजयी झालेले लोक आहोत पिता. Thank you, Lord. धन्यवाद पिता. In Jesus' name. येशूच्या नावात मागतो पिता. Amen.